धुळ्यात गौसन्मानार्थ विराट मोर्चा, गौवंश संरक्षणासाठी हिंदुत्ववादी बांधव आले एकत्र। शहरात आज गौ सन्मान आव्हान अभियाना अंतर्गत हिंदुत्ववादी संघटना आणि गौप्रेमींच्या वतीने एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा अधिक कठोर करावा व गौमातेच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत या मुख्य उद्देशाने निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। मोर्चाची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून झाली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। स्मारकापासून निघालेला हा मोर्चा आग्रा रोड आणि जुनी महानगरपालिका मार्गे तहसील कार्यालयावर धडकली। संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे आणि हातात घेतलेल्या फलकांमुळे शहर भगवेमय वातावरण झाले होते। आकर्षक प्रतिकृती आणि घोषणाबाजी। या मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे एका वाहनावर सजवलेली गौमातेची देखणी प्रतिकृती होती। ही प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। गौवंश वाचवा, देश वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी गौवंश जगवणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले। धुळे शहर तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले। यामध्ये खालील महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे: गोवंशाला राज्यमाता आणि राष्ट्र आराध्या म्हणून अधिकृत दर्जा मिळावा, गौतस्करी आणि गौहत्येला अजामीनपात्र गुन्हा ठरवून त्यासाठी जन्मठेपेची तरतूद करावी, गोअभयारण्य प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नंदीशाळा आणि जिल्हा स्तरावर गो अभयारण्याची निर्मिती करावी, संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्येवर प्रभावीपणे आणि कठोरपणे बंदी घालण्यात यावी। या भव्य मोर्चामुळे शहराच्या मुख्य मार्गावरील वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साही दिसून आले। प्रशासनाने मागण्यांची दखल घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। पूर्ण भारतामध्ये गो सन्मान अभियान साधू संतांच्या माध्यमाने चालू आहे। त्याच्यात कोणताही राजकीय पक्ष नाही किंवा काही नाही। गो हत्या बंद झालीच पाहिजे। देशात गो हत्यासाठी एकच कायदा लागू झालाच पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही आज निवेदन तहसील कार्यालयामध्ये दिले। त्याच्या 4 प्रती एक मुख्यमंत्रीला द्यायची, एक राष्ट्रपतीला द्यायची, एक मोदींना द्यायची। आज सकाळी शिवाजी छत्रपती शिवाजी स्मारकापासून आम्ही रॅलीला सुरुवात केली। आग्रा रोड मार्गे कराचीवाला कुंभा आणि मासूद मामलेदार तंगीला आम्ही तहसील कार्यालयात निवेदन दिले। पूर्ण भारतामध्ये 5500 तहसील कार्यालयामध्ये आज निवेदन दिले जात आहे। एका वेळी दिले जाते।